जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थानापर्यंत आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा खडतर होता। या संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध आजारांनी ग्रासलं होतं। मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटिस, सांधेदुखी या असाध्य आजारांनी ते त्रस्त होते। संधिवाताच्या त्रासामुळे त्यांना अनेक रात्री बिछाण्यात तळमळत पडून राहावे लागत होते। डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, चांगदेव खेरमोडे, डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात डॉक्टर सविता आंबेडकर, डॉक्टर माईसाहेब आंबेडकरांच्या सहवासात वैशाली भालेराव या पुस्तकांचा संदर्भ घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून केला आहे। त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी किशोरी घायवट, टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। 1956च्या नोव्हेंबर महिन्यातले शेवटचे 3 आठवडे बाबासाहेब दिल्ली बाहेर होते। 12 नोव्हेंबरला ते पाटणा दरम्यान काठमांडूला गेले। तेथे 14 नोव्हेंबरला जागतिक धम्म परिषदेला सुरुवात होणार होती। या परिषदेचं उद्घाटन नेपाळचे नरेश राजे महेंद्र यांनी केले। या कार्यक्रमात नेपाळच्या राजांनी व्यासपीठावर बाबासाहेबांना शेजारीच बसायला सांगितले। यापूर्वी असे कधीच घडले नव्हते। बाबासाहेबांचं बौद्ध जगतातील स्थान यावरून ठळक दिसून येतं। काठमांडूत गौतम बुद्धांचं जन्मस्थान असलेल्या लुंबिनीला ऐतिहासिक अशोक स्तंभाला, नंतर परतताना पटण्याहून बुद्धगयाला बाबासाहेबांनी भेट दिली होती। या भल्या मोठ्या प्रवासानंतर 30 नोव्हेंबरला जेव्हा दिल्लीला ते परतले तेव्हा ते थकले होते। इकडे राज्यसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं, मात्र प्रकृती बरी नसल्याने बाबासाहेबांना जाता येत नव्हतं। तरीही 4 डिसेंबरला त्यांनी राज्यसभेत अधिवेशनाला जाण्याचा निर्णय घेतला होता। डॉक्टर मालवडकर यांनी बाबासाहेबांसोबत बोलणं झालं आणि त्यांनी तपासून त्यांना जाण्यासाठी परवानगी सुद्धा दिली। बाबासाहेब राज्यसभेत गेले आणि दुपारीच परतले। दुपारी जेवल्यानंतर ते झोपले। बाबासाहेबांची संसदेतली ही शेवटची भेट ठरली। 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत धर्मांतर सोहळा आयोजित करण्यात आला होता। बाबासाहेबांच्या हस्तेच नागपूर सारखंच धर्मांतर या ठिकाणी सुद्धा व्हावं असं सर्वांना वाटत होतं। तेथे बाबासाहेब आणि माईसाहेब उपस्थित राहणार होते। मुंबईतील या धर्मांतर सोहळ्यासाठी जाण्यासाठी 14 डिसेंबरच्या तिकीट आरक्षणाची चौकशी बाबासाहेबांनी नानकचंद रट्टू यांच्याकडे केली होती। प्रकृती पाहता बाबासाहेबांनी विमानाने जावं असा सल्ला माईसाहेबांनी दिला होता। 6 डिसेंबरला म्हणजे निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी 8:30च्या दरम्यान बाबासाहेब उठले। माईसाहेबांनी चहाचा ट्रे नेत त्यांना उठवलं। तिथेच दोघांनी चहा घेतला। तितक्यात ऑफिसला जाण्यासाठी निघालेले नानकचंद रट्टू तेथे आले। तेही चहा प्यायले आणि निघाले। बाबासाहेबांनी त्यानंतर वर्तमानपत्र वाचली। माईसाहेबांनी बाबासाहेबांना त्यानंतर जेवण दिलं आणि बाबासाहेब लायब्ररीत लिहित वाचत बसले। द बुद्धा अँड हिज धम्मा या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या लेखनाचं काम त्यांनी पूर्ण केलं। बाबासाहेबांना माईसाहेब जेवायला घेऊन आल्या। जेवण झाल्यानंतर बाबासाहेब झोपले। चांगदेव खैरमोडेंनी बाबासाहेबांच्या चरित्राच्या 12व्या खंडात लिहिल्याप्रमाणे 6 डिसेंबरला जैनांचे संमेलन भरणार होते आणि त्यात जैन मुनींबरोबर चर्चा करून जैन धर्म आणि बौद्ध धर्मात ऐक्य घडवण्यासाठी बाबासाहेबांनी चर्चा करावी असं त्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं। 5 डिसेंबरच्या रात्री नानकचंद रट्टू गेल्यानंतर बाबासाहेबांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सुधारणा केली। मग SM जोशी यांनी आचार्य अत्रेंना तसंच ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठीच्या पत्रांवर शेवटचा हात फिरवला आणि त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे 11:30च्या सुमारास ते झोपी गेले। 5 डिसेंबरची रात्र ही त्यांच्या आयुष्याची अखेरची रात्र ठरली। 6 डिसेंबर 1956ला माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या। चहाचा ट्रे घेऊन त्या बाबासाहेबांना उठवायला त्यांच्या खोलीकडे गेल्या। सकाळचे 7 ते 7:30 वाजले होते। माईसाहेब लिहितात की, खोलीत गेल्यावर मी पाहिलं की साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता। मी साहेबांना 2-3 वेळा आवाज दिला, पण त्यांची काही हालचाल दिसली नाही। मला वाटले की त्यांना गाढ झोप लागली असेल, म्हणून मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचे झोपेतच निर्वाण झाले होते। नानकचंद रट्टूंनी प्रमुख परिचित लोकांना, सरकारी खात्यांना, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, UNI आणि आकाशवाणी केंद्राला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली। ही वार्ता वणव्यासारखी पसरली आणि त्यासोबतच बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाच्या वेदनाही वणव्यासारख्या वेगाने देशभर पसरल्या। हजारो अनुयायी दिल्लीतल्या 26 अलीपूर रोडच्या दिशेने येऊ लागले। जगनजीवराम यांनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली आणि त्यानुसारच पुढे पार्थिव नागपूर मार्गे मुंबईच्या दिशेने नेण्यात आले। पुढे मुंबईत अभूतपूर्व अंत्ययात्रा पूर्ण देशाने पाहिली। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना विनम्र अभिवादन।